नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इझी. मागच्या आठवड्यातील व्हिडिओमध्ये मी मस्ट हॅव टूल्स किंवा विविध प्रकारचे टूल्स कसे यूज करावे याबद्दल शेअर केलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्याच व्हिडिओमधील हा छोटासा पार्ट आहे जो की मी डिटेल एक्सप्लेन करणार आहे. आज मी विविध प्रकारच्या टिप्स कशा यूज कराव्या, त्या का असायला हव्यात आणि त्या किती युजफुल आहेत हे शेअर करणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. नंबर 1, मास्किंग टेप किंवा पेपर टेप. जनरली कार्पेंटर लोक फर्निचर बनवण्याच्या प्रोसेसमध्ये ही टेप यूज करतात, परंतु या टेपचा उपयोग घरीसुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. ही टेप कागदी स्वरूपात असते आणि ह्याला गम खूप कमी असतो, त्यामुळे कोणताही सरफेस डॅमेज न करता ती इझिली निघू शकते. तर याचा उपयोग कसा करावा हे पाहूया. घरामध्ये भिंतीला एका सरळ रेषेमध्ये वॉल स्टिकर किंवा वॉलपेपर लावायचा असेल तर एक टेम्पररी सरळ लाईन म्हणून याचा आपण उपयोग करू शकतो. किंवा एखादी फोटो फ्रेम किंवा डेकोर पीस आहे की ज्याला 2 हुक आहेत, तर ते भिंतीला अडकवण्यासाठी ड्रिल करण्याची आवश्यकता असते, तर त्याचं मेजरमेंट घेण्यासाठी पेपर टेपचा आपण उपयोग करू शकतो. त्यावेळी माझ्याकडे पेपर टेप संपली होती म्हणून मी या टेपचा उपयोग केला होता, पण तुम्ही या जागी पेपर टेप यूज करा, त्याचा चांगला उपयोग होतो. टेप लावल्यानंतर ज्या ठिकाणी होल आहेत त्या ठिकाणी मार्करने मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरील ही टेप काढून ज्या ठिकाणी भिंतीला आपल्याला ड्रिल करायची आहे त्या ठिकाणी ही टेप चिटकवायची आहे आणि त्यानंतर आपण इझिली कोणतंही मेजरमेंट न घेता ड्रिल करू शकतो. आहे का नाही सोपी आयडिया? त्याचबरोबर किचनमध्ये बरण्यांना लेबल लावायचे असतील तर मार्केटमधून लेबल स्टिकर विकत आणण्यापेक्षा याच पेपर टेपचा उपयोग करून आपण बरण्यांना लेबल करू शकतो. आहे की नाही स्वस्त आणि मस्त आयडिया? या टेपला गम कमी असल्यामुळे बरण्या धुताना ते इझिली निघतात आणि एक्स्ट्रा मार्केटमधून लेबल विकत आणण्याचे आपले पैसेसुद्धा वाचतात. तसेच एकाच भिंतीला 2 रंग द्यायचे असतील तर ते सरळ लाईनमध्ये येण्यासाठी आणि एकमेकांत मिसळू नये म्हणून पेपर टेपचा उपयोग आपण करू शकतो. आपल्या गरजेनुसार खूप ठिकाणी या पेपर टेपचा उपयोग करू शकतो. नंबर 2, इलेक्ट्रिक टेप. ही सर्व प्रकारच्या वायरसाठी सेफ्टी टेप आहे. त्याचा वापर केबल्स, वायर्स यांना इन्सुलेट आणि कव्हर करण्यासाठी केला जातो, म्हणून बऱ्याचदा याला इन्सुलेट टेप म्हणून सुद्धा संबोधतात आणि कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या इलेक्ट्रिक सेटिंगमध्ये याचा वापर केला जातो. नंबर 3, थ्रेड सील टेप किंवा टॅफ्लॉन टेप. या टेपचं मटेरियल अगदी पातळ असतं आणि आपण ज्याप्रमाणे ते ताणू त्याप्रमाणे ते अधिक ताणलं जातं आणि पातळ होतं. त्यामध्ये तन्यता असते, कारण या टेपचा उपयोग जनरली आटे फिट करण्यासाठी केला जातो. जेव्हा नळाचा नॉब लावतो तेव्हा तो एकदम टाईट करावा लागतो, तर त्यासाठी ही टेप वापरली जाते. स्क्रू टाईट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करतात. तर इथे मी लाईव्ह उदाहरण तुमच्याशी शेअर करत आहे. मी शूट करत असताना ट्रायपॉडचा स्क्रू लागतच नव्हता, तर माझ्याकडे ही टेप असल्यामुळे मी तो पटकन टाईट करू शकले. अन्यथा हा स्क्रू मार्केटमध्ये नवीन विकत मिळत नाही, डायरेक्ट ट्रायपॉडच विकत घ्यावा लागतो, तर मला ही टेप खूप उपयोगी पडते. तुम्हाला जर घरात गरज वाटत असेल तर ही टेप नक्की आणून ठेवा. त्यानंतरच्या या 2 टेप तुम्हाला माहीतच असतील. ही आहे जनरल टेप आणि ही ब्राऊन टेप आहे जे की बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतात. नेक्स्ट ही आहे गॅप सीलिंग टेप.
मी तुमच्याशी सोपं नाव शेअर केलं आहे. अजूनही याला बरीच नावे आहेत. तर या टेपचा उपयोग डोअर किंवा विंडोचं गॅप सील करण्यासाठी केला जातो. आम्ही या टेपचा उपयोग बाथरूममधील जी विंडो आहे त्याला वरती खूप गॅप होता, तर तिथून मच्छर आतमध्ये येऊ नये म्हणून लावली आहे. 2 स्लायडिंगच्या मध्ये जर जास्त गॅप असेल तर तिथे सुद्धा याचा वापर करू शकतो किंवा मेन डोअरच्या खाली जर जास्त गॅप असेल तिथे सुद्धा या टेपचा उपयोग करू शकतो. हे आहे एक ऑर्गनायझर जे की मी टेप ठेवण्यासाठी त्याचा उपयोग करते. हे ऑर्गनायझर बनवणं खूप सोपं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. ही आहे डबल सायडेड टेप. खूप जणांना याविषयी माहितीसुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करते. या टेपच्या दोन्ही बाजूला चिकटपणा असतो आणि तुम्हाला जो लाल रंग दिसत आहे तो एक वेगळा लेअर आहे. तो लेअर काढला की आपण एखाद्या वस्तूला किंवा फ्रेमला स्टिक करू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता की फ्रेमच्या मागील बाजूला डबल सायडेड टेप स्टिक करून सर्व फ्रेम भिंतीला स्टिक केल्या आहेत आणि इथे गॅलरी वॉल क्रिएट केली आहे. तसेच मी वॉर्डरोबमध्ये विदाऊट नेल हा एक एन्व्हलप स्टिक केला आहे. त्याचा उपयोग मला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्र ठेवण्यासाठी मी करते. जे लोक रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहतात, जिथे की आपण प्रत्येक ठिकाणी ड्रिल करू शकत नाही, तर ही टेप खूप उपयोगी पडते. या टेपच्या साहाय्याने हलके फुलके डेकोर पीस किंवा फ्रेम नक्कीच हँग करू शकतो, पण जर खूप जड एखादी फ्रेम असेल तर त्यासाठी ड्रिल करून लावणेच महत्त्वाचे आहे. लास्ट आहेत ह्या मेजरिंग टेप. तर ह्याचासुद्धा आपल्याला घरामध्ये खूप उपयोग ठरतो. एखाद्या जागेचं मेजरमेंट घ्यायचं असेल तर अशा प्रकारच्या टेप लागतात. पण टेप घेताना अशी टेप घ्या की त्यामध्ये कन्व्हर्टेबल मेजरमेंट असेल, म्हणजे सेंटीमीटर, इंच, फूट असं एकाच टेपमध्ये दिलेलं असेल. तुम्ही या टेपवर पाहू शकता की यामध्ये सेंटीमीटरमध्ये सुद्धा दिलं आहे, इंच पण आहे आणि फीटमध्ये सुद्धा आहे. मी याचा घरामध्ये नेहमीच उपयोग करते. एखादं ऑर्गनायझर मला विकत घ्यायचं असेल किंवा एखाद्या जागेचं मेकओव्हर करायचं असेल किंवा फर्निचर आपल्याला बनवून घ्यायचं आहे, तर घरामध्ये जागेचं मेजरमेंट घेण्यासाठी या टेपचा मी उपयोग करते. तसेच ही टेलरिंग टेपसुद्धा सर्वांनाच माहिती आहे. जनरली तिचा उपयोग कपड्याचं मेजरमेंट घेण्यासाठी करतो, परंतु इतर ठिकाणीही त्याचा उपयोग होऊ शकतो. समजा राऊंड शेपमध्ये एखादी वस्तू आहे, तर या मेजर टेपने आपण त्याचं मेजर व्यवस्थित घेऊ शकत नाही, तर तिथे ही टेलरिंग टेप खूप महत्त्वाची ठरते. या विविध प्रकारच्या टेपचा आम्ही घरामध्ये नेहमीच उपयोग करत असतो, म्हणूनच मी तुम्हा सर्वांशी हे शेअर केलं. तर आजपुरती एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.